एकादशी व्रतकथा. सफला एकादशी. युधिष्ठिरांनी विचारले, स्वामी, मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे, तिचा विधी कसा आहे व त्यावेळी कोणत्या देवतेची पूजा केली जाते ते सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजेंद्र, मोठमोठ्या दक्षिणा दिलेल्या यज्ञांनीही मी तेवढा संतुष्ट होत नाही जेवढा एकादशी व्रताच्या अनुष्ठानाने होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य पक्षात सफला एकादशी येते. त्या दिवशी भगवान नारायणाची विधिवत पूजा केली पाहिजे. जसे नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड व देवांमध्ये श्री विष्णू श्रेष्ठ आहेत, त्याच प्रकारे सर्व व्रतांमध्ये एकादशी तिथी श्रेष्ठ आहे. राजन, सफला एकादशीला नाममंत्राने उच्चारण करून श्रीफळ, सुपारी, महांगोळ लिंबू, जमीरा लिंबू, डाळिंब, सुंदर आवळे, लवंग, बोरे आणि विशेषक आंबे अर्पण करून धूपदीपाने श्रीहरीची पूजा केली पाहिजे. सफला एकादशीला विशेष रूपात दीपदान करण्याची प्रथा आहे. रात्री वैष्णव लोकांबरोबर जागरण केले पाहिजे. जागरण करणाऱ्याला जे फळ मिळते ते हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतरही मिळत नाही. नृपश्रेष्ठा, आता सफला एकादशीची शुभकारक कथा ऐका. चंपावती नावाची प्रसिद्ध एक पुरी आहे, जी पूर्वी राजा महिष्मतीची राजधानी होती. राजर्षी महिष्मताला 5 मुले होती. त्यांच्यात जो श्रेष्ठ होता तो सदैव पापकर्मातच मग्न राहत असे. जो परस्त्रीगामी व वैश्यासक्त होता त्याने पित्याचे धन पापकर्मातच खर्च केले. तो नेहमी दुराचारपरायण व वैष्णवांनी देवांचीही निंदा करीत असे. आपल्या मुलाला असे पाप करताना पाहून राजा महिष्मताने राजकुमारांमध्ये त्यांचे नाव लुंभक ठेवले. नंतर पिता व भावांनी मिळून त्याला राज्याबाहेर हाकलून दिले. लुंभक त्या नगरातून घोर अरण्यात निघून गेला. तेथेच राहून त्याने संपूर्ण नगराचे धन लुटले. एके दिवशी जेव्हा तो रात्री चोरी करण्यास नगरात आला तेव्हा शिपायांनी त्याला पकडले. परंतु जेव्हा त्याने मी महिष्मताचा पुत्र आहे असे सांगितले तेव्हा शिपायांनी त्याला सोडून दिले. नंतर तो परत जंगलात आला व दररोज मांस आणि झाडांची फळे खाऊन उपजीविका करू लागला. त्या दुष्टाचे विश्रांती स्थान पिंपळाच्या झाडाजवळ होते. तेथे अनेक वर्षापूर्वीचे पिंपळाचे झाड होते. त्या वनात ते झाड एक महान देव मानले जात होते. पापबुद्धी लुंबक तेथेच राहत असे. एके दिवशी पूर्वसंचित पुण्याईच्या प्रभावामुळे त्याच्याद्वारे एकादशीचे व्रत घडले. मार्गशीर्ष महिन्यात वद्य पक्षातील दशमीला पापिष्ट लुंबकाने झाडाची फळे खाल्ली व वस्त्रहीन असल्याने थंडीचा त्रास सहन केला. त्यावेळी ना त्याला झोप लागली ना आराम मिळाला. तो निष्प्राण होत चालला होता. सूर्योदय झाल्यानंतरही त्या पाप्याला शुद्ध आली नव्हती. सफला एकादशी दिवशीही लुंबक बेशुद्ध अवस्थेत पडून राहिला. दुपारी त्याला चेतना आली. मग इकडे तिकडे बघून तो आसनावरून उठला व लंगड्याप्रमाणे अडखळत जंगलात गेला. तो भुकेमुळे अशक्त व त्रस्त झाला होता. राजन, त्यावेळी लुंभक बरीच फळे घेऊन जेव्हा विश्रांतीस्थळी आला त्यात क्षणिक सूर्यास्त झाला. तेव्हा तो पिंपळाच्या बुंध्याशी ती सर्व फळे अर्पण करून म्हणाला, या फळांचा स्वीकार करून लक्ष्मीपती भगवान नारायणाने संतुष्ट व्हावे. असे म्हणून लुंभक रात्रभर झोपला नाही. अशा प्रकारे अनायासाच त्याने हे व्रत केले. त्यावेळी अचानक आकाशवाणी झाली, राजकुमार, तुला सफला एकादशीच्या प्रसादाने राज्य आणि पुत्रलाभ होईल. अतिउत्तम म्हणून त्याने तो वर स्वीकारला. त्यानंतर त्याचे रूप दिव्य झाले. तेव्हापासून त्याची उत्तम बुद्धी भगवान विष्णूंच्या भजनात लागली. दिव्य आभूषणाने सुशोभित होऊन त्याने निष्कलंक राज्य प्राप्त केले व 15 वर्षे त्याचे संचालन करीत राहिला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने त्याला मनोज्ञ नावाचा मुलगा झाला. जेव्हा तो मोठा झाला तेव्हा लुंबकाने लगेच राज्याचा मोह सोडून राज्य मुलावर सोपवून दिले व तो स्वतः भगवान श्रीकृष्णाजवळ गेला, जेथे जाऊन मनुष्य कधी दुःखी होत नाही. राजन, अशा प्रकारे जो सफला एकादशीचे उत्तम व्रत करतो तो इहलोकी सुख भोगून मृत्यूनंतर मोक्षास प्राप्त होतो. संसारात ते लोक धन्य आहेत जे सफला एकादशीचे व्रत नेहमी करतात. त्यांचा जन्म सफल आहे. महाराज, या एकादशीचा महिमा वाचल्याने, ऐकल्याने आणि त्यानुसार आचरण केल्याने मनुष्यास राजसूय यज्ञाचे फळ प्राप्त होते. धन्यवाद.